त्यांचा भाव आहे 200, 180 ला देतील. हे बघा, ही पण एक मस्त बॅग आहे. त्याला चिंच आहे ती 150 रुपये किलो. आणि लसूण, हा लसूण आहे 180 रुपये किलो. बरोबर तोला. आणि बोंबीलच बघायला भेटेल. बोंबील सुकट. नमस्कार मंडळी, मी कांचन आणि कांचन्स ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आहे शुक्रवार आणि मी आज चालली आहे शुक्रवारच्या बाजारात. तसं तुम्ही मनोरचा बाजार बघितलाच आहे, तिथे त्याच्यामध्ये पण वेगवेगळे भाव होते. आता पालघरचा बाजार बघूया आणि तिकडे पण काही वस्तूंचे भाव बघूया. आणि तुम्हाला सांगते, मला एक कमेंट्स आली होती की कांद्याचा भाव किती आहे. तर कांद्याचा भाव नेहमी बदलत असतो. आता पालघरला चाललंय, तर बघूया की पालघरला कांद्याचा भाव काय काय आहे ते. चला मग व्हिडिओला सुरुवात करते. व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट्स सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, मी पालघरला पोहोचली आहे आता इकडे बाजारामध्ये. आणि गरम तर खूप होते, ऊन कमी आहे, गरम होते. तुम्हाला दाखवते मी बाजार. आता मी इथे आहे या 532 जवळ आणि इथून सरळ पुढे जाणार आहे. इकडे बाजार भरतो आणि बघू शकता की आज बाजार आहे, त्याच्यामुळे ट्रॅफिक जास्त आहे. तर या ठिकाणी आहे तिथे मस्त गळ्यातले वगैरे आहेत. एका ठिकाणी ही कानातले आहेत 50 रुपये, मस्त आहेत. हां हां 150 रुपये. पॅन्डल मस्त. हे कितीला पॅन्डल? लॉंग आहे. आणि हे 250. कोकरचे आहे ना, पेन्सिल. इथे लिंबू सरबत देत आहेत आज, गरमी आहे म्हणून. इथे भांडी आहेत. आधीच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवलंच आहे मी पालघरच्या की इथे टोपल्या वगैरे असतात. हां, दुबईला तुम्ही पाठवतील ना? हां. कितीला टोपल्या, कितीला? त्यांचा भाव आहे 200, 180 ला देतील. तर इथे जे ड्रेस आहेत ते 300 रुपयाला आहेत. ते बघा, ह्या बांगड्या आहेत, ह्या 50 रुपये. 2 आहेत. नाही किती आहेत काय माहिती. 6 आहेत. इथे हे कडे आहेत ते 50चे 2 आणि हे इथे नेकलेस आहेत ते 100 रुपये. बिल्कुल सेम आएगा. दूसरी बात क्या, मैं तुमको बताऊं, ये कान का हल्का बड़ा. हे मोठे आहेत ते जरा महाग आहेत. 350. इथे बासुरी क्रिएशनच्या बाजूला ना, इथे ह्या मावशी बसल्या, त्यांच्याकडे एवढ्या भारी बॅग आहेत. ह्या बघा, ह्या अशा बॅग आहेत. ह्याची काय किंमत आहे? ह्या 160 वाल्या आहेत. दाखवा ना अजून. ही बघा, ही पण एक मस्त बॅग आहे. ह्याची काय प्राइस आहे? ही 950 रुपयाला आहे. ही पण एक बॅग आहे मस्त. समर वाईब्स आहेत, या समरसाठी यूज करायला भारी आहेत. मम्मीने एकच पिशवी आणलंय, मग आम्ही आता दुसरी एक पिशवी घेतली. इकडे मस्त बॅग आहेत. आता ही आम्ही एक बॅग घेतली, म्हणजे पिशवी घेतली. तर इथे मस्त मोठा लसूण आहे. हा 200 रुपये किलो आहे. मस्त मोठा लसूण आहे. लसूण कसा किलो? 200 रुपये. मस्त आहे, मोठा एकदम. हा तिथे कुठली पण भांडी घ्या 10 रुपये.
या नवीन बांगड्या आलेल्या आहेत त्या कशा आहेत विचारू. त्या कितीला कसा डझन या? तर या 100 रुपयाच्या आहेत. इथे अजून वेलवेट मध्ये पण आहेत बांगड्या, खूप कलर आहेत. इकडे डायमंड मध्ये आहेत आणि इथे पण वेगळ्या व्हेरायटीच्या आहेत. मध्ये तुम्हाला गरम मसाला वगैरे सगळं बघा भेटेल हा इकडे. त्याला चिंच आहे ती 150 रुपये किलो. आणि लसूण, हा लसूण आहे 180 रुपये किलो. इथे साड्या पण मस्त मस्त आहेत. ही मम्मीच्या हातामध्ये आहे ती 650 बोलतात. ते कमी पण करतात. तर आता इथे पण आलो तुम्ही आणि यांच्याकडे आता आंबोशी पण आहे आणि लसूण आहे. तर हा लसूण आहे तो 160 रुपये किलो आहे. तर आमचा लसूण घेऊन झालेला आहे. आता चिंच घ्यायची आहे आणि आता सुक्या मच्छीकडे पण बघूया आपण जरा जाऊन. त्या मावशींकडे ब्लाऊज असतात इकडे वेगवेगळ्या कलरचे आणि वेगवेगळ्या डिझाईनचे. तर रेट विचारते. ह्याचे किती मावशी? इसका कितना? तर हे फुल हाताचं आहे, ह्याचे 350. इकडे भरपूर आहेत. मम्मीने इकडे आता गरे घेतल्यात हे. आणि हा छोटा फणस आहे तो 250 रुपये. तर आता इथे पण चिंच आम्ही घेतली. चिंच पण 160 रुपये किलोच आहे. पण भाव करून करून केला तिने कमी थोडासा. बरोबर तोला. अशी आमची 4 किलो झालेली आहे घेऊन चिंच. इकडे हे नेक्सा आहे, त्याच्या समोर इकडे पुढे आलं ना चालत चालत का मग इकडे सुकी मच्छी वगैरे लागते. सरळच आता पुढे जायचं, मग तिकडे सुकी मच्छी भेटेल आपल्याला. इथूनच सुरुवात झाली बघा. इथे बोंबील आहेत, जवळा आहे. हे 300, हे 200. हे थोडे मोठे आहेत ना. तर इकडे आलं ना की डाव्या हाताला वळायचं, मग इकडे खारं भेटते आपल्याला. सुक्या मच्छीचं खारं, सॉरी ओल्या मच्छीचंच खारं आहे. लाल पडलाय ते. तो कसा तुकडा तो? हा 200 रुपये तुकडा. इथे खाऱ्याचे काटे आहेत. इथून बघितलं तेवढं सगळीकडे आपल्याला मच्छी बघायला भेटेल. माशाचे मोठी मोठी डोकी आहेत. खाऱ्याचा काटा. इथे कोलिम आहे. किती? हां 450 रुपये किलो कोलिम. कोलिम महागच झाला आहे आता. अर्धा किलो 600. ही पूर्ण गल्ली आहे ना, पूर्ण तिथे सुक्का मच्छी खारट. इथे पण कसला आहे इथे निवट्या. इथे सुकटचा हा डब्बा आहे तो 100 रुपये डब्बा. पण सुकट मस्त आहे ताजी ताजी. जवळा, बोंबील. इथे पण जवळा मस्त आहे. कर्दी पण भारी आहे. 500 रुपये पाटी ना. ही 250 रुपये. आणि ते बोंबील 250 पण 200 रुपयाला देईल. पण 100 रुपये. जवळा कसा? एवढा 100ला 3. हे 100ला 3. 100ला 3 वाटे. डबा 100 रुपये. भरा ना, भरले पण नाही. तो डबा भरलेलाच नव्हता.
डबा भरलेला पण नव्हता. पाव बोंबील आहेत का काय आहे ते? बोंबीलच बघायला भेटेल. बोंबील, सुकट, जवळा. लोक पावसाळ्यासाठी मच्छी भरून ठेवतात, त्याच्यामुळे भरपूर आता विकायला येते. आणि आता बोटी बंद होणार आहेत, लोक मच्छी घेऊन ठेवतात पावसाळ्यासाठी. आता आम्ही एकदा घेतलंय, परत आता आम्हाला घ्यायची आहे छकुलीसाठी सुकट. 100 रुपये डबा, 1 किलोवर नाही. फार महाग, म्हणजे 10,000ची गर्दी घेतली तर पैसे पण होणार मिळत, पण ते गिरायकांसाठी आम्हाला घ्यायला नाही. चांगला भरा तो डब्बा. अरे कुठे येत आहे, पण ते आजीकडे पण आहे इथे सुकट. 100 रुपये डब्बा आहे. लोकांचे कापलेले पाहिजे. अजून आम्ही घ्यायला लावले सुकट. बोंबील नेलेले आहेत घरी, सुकटच आता पण न्यायला लावले आम्ही जास्त. आता इथे आम्ही जवळा घेतला 100 रुपयाचा डब्बा. ही काय ग वाव आहे ना, काळे मासे ना पानकावली. कितीला तो वाटा? मनोरला एवढी लावते नाही. हा ना, मनोरला कोणी लावते तेच ना. पालघरला असं की श्रीमंत माणसांना तेव्हा ते बागडे आहेत. लसूण घेऊन झालाय, तरी पण इकडे मम्मी अजून लसूण विचारायला लागले. बघते आता किती घेते. कसा रुपये किलो आहे हा? 130. मग किती घेते? 120. पाकळी नको, पाकळी लवकर खराब होते. हे कसे कांदे? 1 किलो नाही. कितीला आहे कांद्याची पिशवी? 100ला 5 किलो हे सफेद कांदे. मी आता कशाला नियोजन हे कसा रुपये किलो आहेत? 7 किलो 100ला. 100ला 7 किलो मोठे आहेत कांदे. इथे जांभळं आहेत. कसा वाटत आम्हाला? या भाऊंकडे पर्स आहेत, ह्या मस्त आहेत, 350 रुपये. आणि ती मोठी आहे ती 500 रुपये. कपडा खूप मस्त आहे, स्मूथ कपडा आहे. थोडं पुढे आल्यावर इकडे आपल्याला बेडशीट दिसतात. इकडे साड्या आहेत. मस्त साड्या दिसतात. इकडे बघायला काय रेट आहे साड्यांचा? 2200, 2100. अंधार आहे. हां, 1800ला. मस्त आहे. $1800 बोलल्यात, पण कमी करतील. इकडे वर्कवाल्या साड्या आहेत, ब्लाउज पीसला वर्क आहे ते. खूप फिरलो आता, मम्मी जमली जरा सरस तिथे.